छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णाजींना एक चिलखत बनवायला सांगितलेलं, कारण अफजल खानाच्या भेटीला जाताना ते चिलखत घालणार होते. कृष्णाजीराव महाराजांनी सांगितल्याप्रमाणे चिलखत बनवतात आणि महाराजांजवळ घेऊन येतात. तेव्हा सगळे सरदार मावळे तिथे उपस्थित असतात आणि त्या चिलखताची परीक्षा घ्यायची होती. तेव्हाच तानाजीराव एक चिलखत जमिनीवरती ठेवतात आणि त्याच्यावरती घाव घालतात. ते चिलखत तुटतं, 2 भाग होतात. तेव्हा कृष्णाजी तानाजीरावांना म्हणतात, तानाजीराव, जर चिलखत जमिनीवर ठेवून घाव घातलं तर कोणतेही चिलखत तुटणारच. मग चिलखताची परीक्षा कशी घ्यायची? तर तेव्हा सगळे मावळे म्हणतात, चिलखताची जर परीक्षा घ्यायची असेल तर ते अंगावरती घालूनच घेतली जाते. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज ते चिलखत अंगावरती घालतात आणि म्हणतात की इथे सगळ्यात जास्त दमदार हात कोणचा आहे? तर सगळेजण तानाजी मालुसरे म्हणतात. तेव्हा तानाजीरावांना शिवाजी महाराज म्हणतात, चला बघू तानाजीराव, करा एक वाद. तेव्हा तानाजीराव म्हणतात, राज, तुम्ही काय बी सांगा, पण हे असलं सांगू नका. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज तानाजीरावांना म्हणतात, तानाजीराव, तुम्हाला आज्ञा आहे, घाव घाला नाहीतर आज्ञा मोडली असं समजा. तेव्हा तानाजीराव हृदयावरती दगड ठेवून वार करतात आणि जसा वार करतात त्याच्यानंतर तानाजीराव ढसाढसा रडू लागतात. कारण आपल्या राजावरती, आपल्या धनावरती आपण जीव द्यायला देखील तयार आहोत, पण आपल्या राजावरती वार करणं हे त्यांना पटलं नसतं. पण आपल्या राजाची आज्ञा मोडणं हे देखील त्यांना मान्य नव्हतं.